PM श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भरवीर बुद्रुक सादर करीत आहे श्रीरामनवमीनिमित्त अभिनव उपक्रम बाल कीर्तन सोहळा नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगी। सादर करते स्वप्नील झनकर, पखवाज वादक सार्थक झनकर, सतार वादक दर्शन कदम, साथ देत आहेत तीर्थ आदित्य ओम तन्मय। प्राप्त प्रसंगी प्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 2 चरणाचा अभंग आहे। या अभंगाच्या माध्यमातून संत जगद्गुरु तुकाराम महाराज हनुमंताला शरण जातात। विठ्ठल 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 शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज धावा व्यस्त। म्हणजे काय तर शरण शरण हनुमंता मी तुला शरण आलो। आजकालच्या काळात शरण जाणे म्हणजे काही साधी गोष्ट नाही, कारण आजकाल कोणी शरण जातच नाही दुसऱ्याला। हे म्हणतं माझं गाणं लय भारी, ते म्हणतं तुझं गाणं लय भारी। आजकालच्या काळात गाण्यांचा जमाना निघालाय। पहिले काय गाणे होते, अभंग होते। काय अभंग होते? रडू नको बाळा हरी मी पाण्याला जाते। आता काय अभंग निघाले? नाच करती काय? याला काय अर्थ आहे बरं? याच्यामुळेच आपला देश प्रगती करत नाही। बाया काय करत्या? त्या बाईची साडी घरी असली का त्या बाईला जायचं, बाई लय भारी साडी ग, मग ती साडी पाहिजे, पण त्या साडीवर ना थोडीशी डिझाईन चुकली, म्हणजे आपण वाईट गुण सापडतो। त्याच्यातला जर का चांगला गुण, ती साडी किती छान आहे असं जर का ती बाई म्हणली असती तर आपण तुकाराम महाराजांच्या रांगेत आज उभा असतो। पण का बरं असं नाही की आपला मोह अहंकार, आपल्या पृथ्वीला मोह अहंकार या गोष्टींनी आपल्या पृथ्वीला असं हातात धरले आणि हा अहंकार रूपी हात आहे त्या पृथ्वीला आपल्याला सोडवायचंय। त्यामुळे आपण दुसऱ्याला कधी पण शरण गेलं पाहिजे। मग तिथं शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता। रामदूत या शब्दाचा अर्थ आहे की रामाचा सेवक, तुझा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मध धावा व्यासपटा। तू कोणती भक्ती केली? तुझी भक्ती किती मोठी होती? आपल्या गावात एवढं मोठं मंदिर आहे म्हणलं होतं, तुम्हाला सगळ्यांना माहितीच पाहिजे का हनुमानाने कशी भक्ती केली होती। लक्ष्मणाला शक्ती लागली तर डोंगर उचलून आणला होता, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। लक्ष्मणाला शक्ती लागली तर डोंगर उचलून आणला, आपल्याला डोंगर उचलावल का? मग तुकाराम महाराज म्हणते की मला तुझे इतका डोंगर पण उचलवणार नाही आणि तुझ्या इतकी मोठी भक्ती पण करवणार नाही, पण मग तुझ्या ज्या वाटा आहेत त्या मला सुबटा म्हणजे सोप्या करून दे। तुझ्या ज्या वाटा आहे ना, त्या परमार्थाच्या ज्या वाटा आहे ना त्या मला सोप्या करून दे, मी त्या सोप्या वाटांनी जाईल। माझा दावा व्यासुबटा शूर अभंगाचं पहिलं चरण हनुमंता Thank you.
तिचा पुत्र म्हणून तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या कुमारा. अंजनी कोण तर नेमका आता आपल्याला रामायणात दिसावं लागेल. काय झालं होतं, श्रावणबाळ नावाचा एक मुलगा होता. त्याला दशरथ राजाकडून चुकून बाण लागला होता शिकारीच्या वेळेस आणि त्याच्या आई बापांना घेऊन तो काशीला झाला होता. त्याच्या आई बापांची शेवटची इच्छा होती, म्हणे बाळा तू आम्हाला जा घेऊन आणि काशीला जाय. तो तराजूमध्ये बसून आई बापांना काशीला घेऊन चालला होता. पण जाता जाता नेमका त्याला बाण लागला. कोणाला? श्रावण बाळाला दशरथ राजाचा बाण लागला. दशरथ राजा शिकारीसाठी गेला होता. तिथं दशरथ राजाचा त्याला बाण लागला आणि मग श्रावण बाळ मृत्युमुखी पडला. आणि मग नंतरून दशरथ राजा तिथं गेला, पाहिला की हरिणाचे की दुसरं काय, तर तिथं श्रावण बाळ निघाला. आणि मग नंतर तो श्रावण बाळाच्या आई बापांकडे गेला. ती आंधळी होते. त्यांना विचारलं, म्हणे मला माफ करा, माझ्याकडून तुमच्या मुलाचा मृत्यू झालाय. मग म्हणे काय करावं आता, तर मग ना दशरथ राजाला त्याच्या श्रावण बाळाच्या आई बापांनी त्याला शाप दिला. म्हणे तुला पुत्र होणार नाही आणि जरी पुत्र झालाच तरी तुझ्या मरणाच्या वेळी एक सुद्धा पुत्र तुझ्या जवळ राहणार नाही. आणि ती वाणी खरी ठरली होती. पण पुत्र हा दशरथ राजाला झाले आणि तेही 4. ते कसे झाले तर मित्र कामाला आला दशरथ राजाला. दशरथ राजाचा मित्र विश्वामित्र याने दशरथ राजाला उपाय सांगितला. म्हणे तू पुत्रकामेष्टी यज्ञ कर. पुत्रकामेष्टी यज्ञ केला तर तुला पुत्र प्राप्त होईल. आणि त्याच्यातून जो प्रसाद भेटला दशरथ राजाने तो यज्ञ केला सुद्धा. पुत्रकामेष्टी यज्ञ दशरथ राजाचा सुरू झाला. आणि इकडे यम कुबेर सगळे देव सगळे मानव सगळे ते यज्ञासाठी उपस्थित झाले. आणि मग त्या यज्ञातून अग्निदेवांनी साक्षात प्रसाद दिला. आणि मग तो प्रसाद सफरचंदासारखंच एक फळ होतं. मग त्याच्यातली ज्या पत्नीवर त्याचं सर्वात जास्त प्रेम होतं त्या पत्नीला एक पूर्ण फोड दिली. आणि जी बाकीची एक फोड होती ना ती त्याने अर्धा भाग करून 2 पत्नींना वाटून दिला. आणि बाकीचा जो भाग होता तो कावळ्याने घारीने पळून नेला होता. आणि मग त्या घारीने मग नंतर इकडे नाही अंजनी नावाची अप्सरा स्वर्गात नृत्य करीत होती. आणि ती नृत्य करीत असताना काय झालं तर तिने सुंदर माणूस म्हणल्यावर त्याला गर्व राहतच. मग या अंजनीला गर्व झाला होता. म्हणे मी किती सुंदर, माझ्या इतकं सुंदर तर कुणीच नाही. मग तिला गर्व झाला आणि ती बोलता बोलता एका ऋषींना म्हणून गेली, ऋषी तुम्ही किती कुरूप आहात, किती घाण दिसतात. तेव्हा तिला त्या ऋषींनी शाप दिला. म्हणे तू पुढच्या जन्मात वानरी होशील. आणि खरंच या जन्मात अंजनी वानरी झाली. आणि पुढे वानरी झाल्यानंतर मग अंजनीचं लग्न सुद्धा झालं. अंजनीचं लग्न झाल्यानंतर तिला सुद्धा पुत्र होईना. मग काय करावं तर मग तिला वाल्मिक ऋषींनी सांगितलं, तू अंजनेरी गुहेत जाऊन तपश्चर्या कर, तुला पुत्र प्राप्ती होईल. तुला जे स्वतः महादेव तुझ्या हातात येऊन प्रसाद देतील. आणि तो प्रसाद पळवला होता ना जो रामाचा, राम आणि लक्ष्मण झाले. आणि मग पुढे सर्व रामायण पाहायला गेला तर आपल्याला हायचे. पण आज त्या रामचंद्रांची जयंती निमित्त आपण आज त्या रामचंद्रांची जयंती साजरी करण्यासाठी करतोय. कारण परवाकडे सुद्धा आपल्या शाळेला सुट्टी, त्याच्यामुळे आज आपण साजरा करतोय. आणि थोड्याच वेळानंतर आपण तो सुद्धा कार्यक्रम घेणार आहे. पण तोपर्यंत सगळ्यांनी भजन करायचंय. विठ्ठल जय जय विठ्ठल, हरी जय जय राम कृष्ण, हरी जय जय राम कृष्ण, जय राम कृष्ण, हरी जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, हरी जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, हरी जय जय राम, जय जय राम, हरी जय जय राम कृष्ण, हरी जय जय राम कृष्ण, जय राम कृष्ण, हरी जय जय राम, जय राम कृष्ण, हरी जय जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय राम, विठ्ठल जय जय